UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवार गटाचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार पवारांसोबत जातील, आमदार बच्चू कडूंचा दावा। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू, बच्चू कडूंचं वक्तव्य। अजित पवारांकडून महायुतीचे 80 ते 90 जागांची मागणी। जागा वाटपात अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची चर्चा होत असते, छगन भुजबळांची माहिती। जयंत पाटील माझे नेते, गोकुळला जयंत पाटलांच्या सत्कारासाठी मीच पाठवलं। गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळ यांचा गौप्यस्फोट। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत बंगला घेतला, इथून पाय पसरले की फडणवीस दिल्लीला जाणार की काय, संजय राऊतांचा खोचक सवाल। स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र, 8 ते 10 दिवसात जागा वाटप। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। गद्दारीत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त, बेईमानी भ्रष्टाचारात शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त, संजय राऊतांची टीका। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता, निवडणुका 2 टप्प्यात होण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। सीएम शिंदेंनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? निवडणुका किती टप्प्यात घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा, संजय राऊतांची टीका। पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर, पवारांकडून महाराष्ट्राला लुटण्याचं काम, त्यांनी हरिनामाचा जप करावा, गोविंद पडळकरांची टीका। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याला नरहरी झिरवाळांचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही बैठकीला बोलवायला हवं, झिरवाळ यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, पांढरा रंग सगळ्यात चांगला, अजित पवारांची प्रतिक्रिया। गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्यांचा रंग पांढरा, अनौपचारिक गप्पांवेळी गुलाबी कॅम्पेनवर शिंदेंचं वक्तव्य। राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य। गणपती दर्शनासाठी अजित पवार आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल एकाच वेळी सागर बंगल्यावर गेल्यानं चर्चा, लोकसभेवेळी पटेल राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा रंगली होती। मनोज जरांगे आज मध्यरात्री 12 पासून पुन्हा उपोषण करणार, सरकारला ही शेवटची संधी, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। वरळीत गणेशोत्सव मंडळाच्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे आमने सामने, दोघांकडून एकमेकांची विचारपूस। लालबागच्या राजाची चरणस्पर्शाची रांग बंद, रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांगही बंद होणार, विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।